तर आज दुसरीकडे शरद पवार विरुद्ध अजित पवार असाही सामना रंगलेला पाहायला मिळाला। पाहूया त्या संदर्भातल्या न्यूज टॉप 9। 2019 मध्ये उद्योगपतीच्या घरी अमित शहांसोबत पवारांची बैठक झाली। पवारांनी शब्द फिरवल्याने शहांचा मला फोन, शब्द पाळावा लागेल असं सांगितल्यावर फडणवीसांसोबत शपथ घेतली। अजित पवारांचा मोठा खुलासा। 2019 ची निवडणूक झाली। आम्ही सगळे जण एक मोठा उद्योगपती आहे, आम्ही 6 जण बसायचो, 7 जण बसायचो। मला एक दिवस अमित शहा म्हणाले की अजितजी, ह्याच्यामध्ये चर्चा होती परंतु नंतर ती शब्द पाळला जात नाही। भाजपसोबत जाण्यासाठी आमची कधीही संमती नव्हती आणि राहणारही नाही। शरद पवार यांनी अजित पवारांचा दावाच फेटाळला। भाजपवर जायला आम्हा लोकांची कधी संमती नव्हती आणि राहणार नाही। मला माहीत नाही, भाजपवर जायला आम्हा लोकांची कधी संमती नव्हती आणि राहणार नाही। अमेरिकेच्या पत्रकारांसमोर पवार सगळं कुटुंब जवळ घेऊन बसले होते। कुटुंब एक आहे हे मीडियाला दाखवण्याचा पवारांचा प्रयत्न होता। बारामतीत अजित पवारांचा निशाणा। अमेरिकेचा टाइम्सचा कोणतरी पत्रकार आलेले होते, अख्खं कुटुंब जवळ घेऊन बसले होते। मीडियाला अमेरिकेमध्ये देखील ते जावं की बघा कुटुंब कसं एक आहे। 2017-2019 दोन्ही वेळेला पवार भाजपसोबत येणार होते। उद्योगपतींसोबत पवार अमित शहांना भेटले, आशिष शेलारांचा दावा। पहाटेच्या शपथविधीचा विषय जुना झाला। अजित पवार गद्दार गटाचे लीडर, शिंदे दुसऱ्या गद्दार गटाचे लीडर। विनायक राऊतांची टीका। जुनं झालेलं आहे, फार त्याला आता आम्ही किंमत देत नाहीये। अजित पवार म्हणजे गद्दारांचा गटाचा लीडर, एकनाथ शिंदे म्हणजे दुसऱ्या गद्दारांच्या गटाचा लीडर, एवढीच त्यांची प्रतिमा आहे। 1989च्या लोकसभेसाठी बारामतीमधनं माझं नाव सुचवण्यात आलं होतं, पण शरद पवारांनी सांगितलं ठीक आहे, मग मी काटेवाडीला जाऊन शेती करतो। जुना किस्सा सांगत पवारांवर केली टीका। आणि साहेबांना म्हटले, साहेब बारामतीमध्ये अजितला लोकसभेची उमेदवारी द्या। 89चं सांगतोय। साहेबांनी सांगितलं असं करा, मी जातो आता काटेवाडीला शेती बघायला आणि त्याला इकडे पाठवा आणि त्याला राजकारण करू द्या। एवढं सांगितल्यानंतर तोंडात मारल्यासारखी सगळी आली। बारामतीची निवडणूक भावनात्मक केली जाते। भावनेच्या मागे जाऊ नका, एकत्रित काम केल्यास 3 लाख मतांनी सुनेत्रा पवार निवडून येतील। शिवतारेंचं कार्यकर्त्यांना आवाहन। सगळे मतभेद सोडून दादांच्या पाठीमागे ताकदीने उभं राहणं हे कर्तव्य मी समजून पुढचं काम आता करतोय। मित्र हो, भावनेच्या आरी न जाता बूथ सांभाळा। नाशिक, परभणी, गडचिरोली, साताऱ्याची जागा न मिळाल्यानं दादांच्या पक्षातला एक गट नाराज। सक्षम उमेदवार असतानाही जागा हातातनं गेल्यानं नाराजी, सूत्रांची माहिती। अजित पवार आणि हर्षवर्धन पाटलांमध्ये डिनर डिप्लोमसी। अजित पवारांचं सहकुटुंब हर्षवर्धन पाटलांकडे स्नेहभोजन।